केशुद्राने दौडी दोडी बावल्या नाचवे सभयतरी देवी निगुण्या हृदय मंदिरी निज भक्ती वर्णाश्वी तुझे नाव निदा गुणा उदंड कवित्व केले लेखना तरी व्यर्थ वाचची आलेला ऐसे देशुराय तसे मधुनिया पुढचा पुढती तुझा पावदेश देपदे सप्रवचिती महिपदे मागे ग्रंथ मनावया मागे आज्ञा निरूपणा दुधात भक्त भवन मद गोहना त्याचे चरित्राचे गहना केले श्रवणा सकल घेऊन आता दशिक मुरान भक्त गुर सर्वचे विचारती तत्पर जेवढं काढा बोला कोणत्या खाली बस खाली स्नान यावरी श्रीकृष्ण यावरी करे श्रीकृष्ण पूजन षोडोपचार साहित्य करून पुष्पे तुळसी अर्पितसे मग बोलावून वैष्णव वजन स्वस्ते करे चरण लाक्षण हे कीर्तनी मुखी घेऊन मग संत पूजन करीतसे नाना परीची पक्वान करून नित्य संत काही भोजन संत मूर्ती विष्णू समान मानिक मणी निजतिये शिष्य संप्रदाय केले बहुत ते साहित्य करीती नित्य नित्य आपण एकांती बैसिनिया निवांत भजन करीत तव या ठिकाणी काय झालेलं होती या ठिकाणी काय झालेलं आहे त्या गृहस्थानी मनुष्याने सर्वांचा सहकार्य करून भक्तीचा मार्ग दाखवला आणि भक्तीचा मार्ग दाखवून काय केलं सर्व संत मंडळी जवळ केली आणि आपली जवळ केली आणि सगळ्यांना भजनाचं नाव लावलेलं जवळ कोणी दिवसी वैष्णव आले मंदिरासी मग पुन्हासने सकळासी वैसावयासी दिदले आता एका दिवसामध्ये काय झालेलं आहे हो संपूर्ण पांडुरंगाची वारकरी सगळे त्या ठिकाणी कुठं आले त्यांच्या घरी आले बघा आणि गुरु काय पुढे बघा शिष्याशी सांगितले अवसरी संत पूजन करावे सत्वरी तीर्थ आणून आपले करी ज्यावे झटकरी मजला घे आता या ठिकाणी काय सांगितले हो शिष्याने काय उपमा दिली की ताबडतोब संतांच्या जवळ असलेले शिष्य बोलवा आणि त्यांना ताबडतोब भक्तीचा मार्ग दाखवा आणि त्यांना सेवा करा आणि त्यांनी जे पाहिजे त्यांना द्या असं सांगितलं बघा आज्ञा होताची ते समयी संत पूजेसी चाली पाही आळस संतांचं दर्शन घेताना किंवा भगवंताचं दर्शन घेताना सेवा करताना आळस करायचा नाही आळस हा आपलं वैरी असतानाच वैरी पण आता वैरीचे नाद न करता संतांची देवाची पूजा प्रसन्न अंतःकरणाने करायची सवय येते कोंडी कुशवळ ब्राह्मण पाय फुटके अति मलिन वस्त्र पाटके बहुजीर्ण अमंगळवाने नेसला आता या ठिकाणी पवित्र ब्राह्मण या ठिकाणी येऊन आपल्याला पूजेचं साहित्य घेऊन त्या ठिकाणी पूजा करते बघा तो दृष्टी देखतांची जाण चिळसले त्याचे तत्काळ मन म्हणे याचे दोन्ही देता चरण होईले मन तत्काळ आता त्या कष्ट भयंकर करायचा कष्ट यश नाही भयंकर जप करायचा तप करायचा सगळं करून आणि पुढे काय करते बघा जे सज्ञान शुचिरभूत दिसती त्यांचे चरण दूतसे प्रीती पूजा करून यज्ञापत्म पद्धती केली आरती संतासी अरे जे मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळचं आपलं कर्म करतो म्हणजे सकाळी आंघोळ करणं स्नान करणं संध्या करणं जप करणं काय तप करणं एखादा नियम असं त्या माणसाचा एखादा ग्रंथ वाचणं एखाद्या तुळशीची पूजा करणं किंवा एखाद्या देवाला नमस्कार करणं नियम आहे प्रत्येक माणसाला कोणताही संसार नियम गावात आला की पहिले त्याला काय म्हणतात पांढरे म्हणजे भारतीय दर्शन गावात आला ते दर्शन घेत वळेलच हो पण काही लोकांचं कसं म्हणणं असते गावात आला की तिथंच गप्पा मारत बसत तिथं काय करतो इकडे यायचं नाही का मारुती दर्शन घ्यायचं नाही वळलंच नाही पहिल्यांदा गावात आला का पहिल्यांदा मारुतीचं दर्शन मग बाकीचे काशीचं काम करावं असं वळण पाडावं असं म्हणतात बघा चरण तीर्थ घेऊन सत्वरी
सद्द ऋषी दिले त्या अवसरी मग मुरारदास झडकरी प्राशन करी बेलवा. आणि या मुरदास नावाचा जो ग्रस्त आहे, मुरदास नावाचा जो ग्रस्त आहे त्यांनी आपला नित्यने म्हणा पूजा अर्चा स्नान श्रद्धा या ठिकाणी केलेलं बघतो. तेव्हा सकळ समुद्राची बोलावण याची सागे जीवीची खुण आजींचे तीर्थ केले प्राशन परित्याग करणंच मी नाही. आता त्या ठिकाणी संपूर्ण सगळा बोलवला, कोणी त्या ग्रस्ताने बोलवला आणि सगळ्यांना आपल्या खानाखोना करून आपल्या वारकरी संप्रदायात जे काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी केलेलं आहे. कोणी संशय चित्ती धरून घेतले असेल तीर्थ जाण मजला कळसी अंतर गुण ऐसे वचन बोलिला. आता या ठिकाणी काय म्हणतात हो भक्तजन, आपण मंदिरात आलोय, संशय घ्यायची गरज नाही. तीर्थ प्राशन करायचं, काय गोमूत्र असेल, दही दूध असेल, जे काय असेल मनात शंका धरायचं नाही. तुम्हाला दिलेलं तीर्थ कशाचं आहे, काय आहे, कुणी दिला असं, कशा त्रास होईल का, मनात शंका धरायचं नाही. भगवंताने जे प्रसाद आहे किंवा गुरुचा प्रसाद आहे किंवा वारकरी संप्रदायाचा प्रसाद आहे, कोणताही प्रसाद असेल देवाचं नाव घेऊन तो प्रसाद प्राशन करायचा. आजी पिकेला चौकशी केली, माहिती घेऊ लागली, पुढे काय वाटते बघा. आणि या ठिकाणी पाहिलं मंदिरात जाऊन चहा पाहिला, सद्गुरू डायरेक्ट गुरु केली, गुरुचं दर्शन गुरुने आपल्या पाठवलं आहे. पुढे ठिकाणी विचारून बघा. ये सद्गुरुनाथा तुमची आज्ञा प्रमाण तत्वता पत्र वाचूने पाहता उठलो जेवता लवलाय. या रशीद कुमारा पत्र आलं होतं, जेवायला बसला होता, एकच घास खाल्ला होता, पण पत्र आल्यावर तसं उठून उभा राहिला आणि पत्रामध्ये सद्गुरुनाथाचं पत्र आल्याबरोबर तसं जेवण ठेवलं. कारण गुरुची आज्ञा आहे, गुरुची आज्ञा आहे. पत्र घेऊन त्या मंदिरात आले. हे सद्गुरुनाथा बोला, मी नाव जेवता इथं आलो, जेवण करून घरी ठेवलेलं आहे आणि तुमचं पत्र हातात घेतल्याबरोबर मी तुमच्याकडे धावत पळत आलेलो आहे. आता मला सांगा पुढे काय. देवाच्या खानापुना, संतांच्या खानापुना त्या फक्त भक्ताला करतात. लोक एकमेकांना बघू लागलेले आहेत. आता देवळामध्ये माणसं काय थोडी आहेत घेऊ, आपण 10-12 माणसं आहेत, प्रत्येकामध्ये 10-15 50 माणसं आहेत. पण पत्र बघताना माणसामध्ये काय माणसं भेटायला लागत नाही. हा भगवंताचा खानापुना आहे असं म्हणतो बघा. धर्माचं रक्षण करायला आम्ही आलोय, परंतु काय धर्माच्या रक्षणामध्ये गावातील टवाळकी लोक जे आहेत, वाईट लोक जे आहेत, टवाळकी लोक धर्म चालला, एखादं काय धार्मिक कार्य चाललं ते चालू करणार नाही आणि अडचणी आणणार आणि तेवढे लोक त्या वाईट लोक मस्तीवर लागलेले आणि मग आपण स्वतः तुला आधी पत्र काय सांगितले बाबा नीट राहा. उदाहरण सांगत मुरार येत असे त्याची दृष्टी पडता जाणे खळाशी तत्काळ पडते मोहनाय ऐशा ऐकूया वचन विस्मितमय झाला तो. पण त्यावेळेला काय झालेलं आहे, ते मुरारे आपला गाव सोडून दुसऱ्या गावात गेलेला आहे आणि
प्रत्येक गावात आहेत, आपल्याच गावात आहेत हे असं नाही. चांगल्याला चांगलं म्हणणार आहेत आणि चांगल्याला वाईट लय म्हणणार आहे. चांगल्याला चांगलं म्हणणारे कमी आणि वाईट म्हणणारे लय. त्याच्यामुळे ते वैतागून शिया परे स्वानंद भरिताय श्रीहरीचे गुण वर्णिताय नगरवासी लोक समजताय कौतुक पाहताय निज दृष्टी. अगदी मोराराचं कीर्तन चालू आहे. त्या कीर्तनात मोराराचे सांगायला लागलेलं आहे की आज सांगत असल्यावर सारे बसलेले बाळ गोपाळ ते अगदी आनंद झालेला आहे. आनंदाच्या प्रेमासून त्यांच्या डोळ्यात यायला लागलेले असं म्हणून ते सांगायला लागलेले आहेत. बघा तो उन्मत्त वारणा वेळे तोडे आहे वेळे तसे पुरे करुणे आहे ग्रामीचे लोक देखील नाही आहे उमजले मने आपल्या श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. आता निज देहाचा लोभ धरुणे जावो म्हणता सहा येतुने तरी आधीच का तुळशी गळा बांधुने व्यर्थ गोवणे पाहावे. ऐसे वचन ऐकूने कानी मला धाडिल्या संकयाने सद्गुरु म्हणते ते शने थांबायचं. तुम्हा वासुने सुचलो ऐसे ऐसे वचन बोलणे साचार भांडिक आचार संधी नात्री बांधव दशा येता जाण इंद्रिय शांती विषय झालं की गृहस्थ पिढीचे दरिद्र करून त्यागती पिशून तयाशी वाचा. भिक्षा मागता शंकराचारी आला हातावर विश्व मिळून गेले झडकरे तैसे परी झाली. सोडली की नाही मूवी ती मूवी ध्यानात ठेवा. त्याला वाचू द्या काय वाचायचं ते पुन्हा ते नगरवासी लोक समस्त अवघे धरुणे कौतुक पाहत म्हणती ग्रामीच्या अधिकारी उर्मस मार्ग व्यर्थ त्यालागे प्रेमे करून हरे कसे श्रीहरीच भजन विश्व शिष्य संप्रदायी टाकून पाहते दुर्गा देवा. पैलवान लोटणे पिलती हत्ती परिचाचा भाव सर्वामूर्ती असे श्रीपती व्यापक. ऐसे जाती त्याशी कदापि नव्हेचे अपाये वार नाही उडी लावलाही दरी पाय तयाचे. साष्टांग नमन आईचे कौतुका नंबर नाही त्याला ती पोथी वाचायसाठी आणलाय त्यांनी. नंबर 4 ऐ नंबर 4 नंबर 4 नंबर 4 बोला कोणी सगळा जागल्या गया
पुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. काया वाचा मन भक्तांसी रिगालिया का शरण मग गेले आहे प्राण गुरु आज्ञा नुल्ल घावे ऐसे सांगतात या प्रती वारणे सत्विक धरिली वृत्ती इजारदारासी सत्वगर गती सेवक शांती कौतुक मनते मज पाठविला माराव्याशी त्याने गणपत घातले तयाशी वृत्तांताची मानसी आश्चर्य तयाशी वाटले. मृत्यूध्वज पाठविला माया वयासी त्याने दंडवत घातले तयासी वृत्तांत ऐकुनी मानसी ऐश्वर्य तयासी वाटले. चित्ते अनुताप धरुनिया चालत आला दया ठाया म्हणे अद्भुत महिमा नेनोनिया चळन वायाव्या केले तुम्ही वैष्णव भक्त विश्वत मनोनी घातले दंडवत काय अपेक्षित तुमचे ते अरे तुम्ही भक्त आहे वैष्णव भक्त मी तुम्हाला दंडवत काय घातला नमस्कार घातला. तुम्ही तुमच्या घरामध्ये माळ आहे तुळशीचे माळ आहे कपाळाला भोका आहे कानाला अष्टगंध लावलेला आहे तुळशीची माळ घालून तुम्ही साष्टांग नमस्कार देवाला करता भगवंताचं नाम घेता म्हणून आहे तुमच्या पायामध्ये पडतं त्या माणसं काहीतरी अनुभव आल्याशिवाय नाव गाव माहिती असल्याशिवाय कोणाचे माणसं पाया पडण्याचे महत्व आहे. ज्याला खरोखर खाण्यापिण्या करतात खरोखर वारकरी चाललाय पण तू वारकरी आहे कसं ओळखायचा महाराष्ट्रात वारकरी झाला का दुकाना वारकरी झाला का पूजा केली म्हणून नाम वारकरी झाला का आता हरिपाठ म्हणता येत नाही हरिपाठ म्हणता येत नाही हरिपाठ रामकृष्ण मंत्र कधी म्हटला नाही देवाची वारी कधी केली नाही पंढरपूर कधी चालत केलं नाही नदीमध्ये कधी स्नान केलं नाही वारकरी कसं असेल महाराष्ट्रातले वारकरी झाला का नाही एकदा तरी पंढरपूरला जाऊन वर्षातून एकदा तरी वारी करून आपला गंगेवर स्नान करून पांडुरंगाच्या डोक्यावर पाय डोकं ठेवून मग वारकरी आहे वारकरी तसं वारकरी म्हणतोय असं म्हणतात. त्वरित मज करा रसिक मुरार म्हणे यावरी अनेक इच्छा नाही अंतरी श्री गुरु वचन वदोनी शिरी पूजेचे ग्राम सोडवावे आणि उपदेश केला वारणाते तोही सोडून घ्यावा माते ग्रामाधिकारी अवश्य म्हणत मागुती दंडवत घातले. पुंडलिकावरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. घेतले लिहुनी सनदापत्रे सर्वे वारणा घेतला त्वरित श्री गुरुपासी कीर्तन करीत साधन कर्याथा पातला. गुरुच्या आज्ञेप्रमाणे जे काय पत्रामध्ये लिहिलं होतं पाठीवर तुम्ही ऐकायला पाहिजे होतं त्या पत्रामध्ये काय लिहिलं गुरुच्या आज्ञेप्रमाणे धर्म शिकवायचा आहे धर्म मोठा करायचा आहे भगवंताची कथा कीर्तन जी काही घडून गेलेली आहे ती लोकांना सांगायची. आता घडून गेला कोण नाही ग्रंथकार आता कोण नाही पहिलेच ग्रंथकार आहे ते आपण लिहिलं ते आपण वाचतो आता कोणी ग्रंथ केलेला नाही आता कोणी नाही आपल्या भागामध्ये ग्रंथकार आहे पण आपल्याला कळत नाही. श्रीधरस्वामीने काय केलं राम विजय हरिविजय पांडव प्रताप शिवलीला अमृत
अंबिका उदय असे मोठमोठ्या बऱ्यापैकी या ठिकाणी गीत आपला ग्रंथ दिले. व्यंकटेश माडगुळकरांनी काय केलं, गीत रामायण जे आहे ती गदी माडगुळकरांचा, पण गीत रामायण असताना माळगाव गीत रामायण जरी असलं तरी असणार कोणाचं आहे आपल्याला दुसरा मित्र रामायण केलं कोणी व्यंकटेश माडगुळकर केलं. नाव कोणाचं निघालं त्यांचं. तसं याप्रमाणे ही जे ग्रंथकार आहे आता कोणी लिहिणारा नाही. आता ते लिहिताना कोणाला वाचता येत नाही, एवढं अवघड ग्रंथ आहे. तो सोपा ग्रंथ कोणी लिहिला असेल माहिती देत लिहिला हा ग्रंथकार माहिती दे काय ग्रंथकार की आता खूप लोक आहेत लोकांना माहिती आपल्याला, कारण त्यावेळेस सगळं आता जेवण कॅम्प्युटर जेवण झालेलं आहे. हे जे ग्रंथ आहे तो हा ग्रंथ मोबाईलवर टाका जसा आहे ग्रंथ तुम्हाला ऐकायला बघायला मिळतो. हा माहिती दिलेला ग्रंथ आहे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा येते, परंतु त्याची वरीला वरी जे आहे जे खरं आहे ते जे दिलेलं आहे तुम्ही भेळविषय नाही. आणि भेळविषय कशाला म्हणतात तो गणपती आमची कोणी लिहिली असेल तर रामदास स्वामी लिहिल्या त्याच्यामध्ये कोणी भेळ घातला स्मरणे मात्र दर्शन मात्र काय केलं बदल केला दर्शन मात्र घातलं मध्ये घातला असं जे एकेकाने केलेलं म्हणजे भेळविषय करायला आमच्याला समोर लावलं. रामदास स्वामींची जी काही लिहिली जी घटना आहे त्याच्यामध्ये आपण आरतीमध्ये सुद्धा काय करतो भेळविषय करतो. पशु यातीत अस्ति उन्मत्त तोही झाला ज्ञानवंत हे जे कोणी आश्चर्य मनात लोक समजत कळताती. वारणाची झाले पूर्ण ज्ञान तो रात्री ऐकोने हरिकृष्ण देवदास अज्ञाता जाऊन इदन घेऊन येतसे. वैष्णव जेवया सकळी नित्य पाहिजेत पत्रावळी अरण्यात जाऊन ते वेळी पाने तत्काळी आणि तसे. वैष्णव वारकरी लोक आले त्या मार्गाला मारण्यासाठी पत्रावळी आणायला गेलो आयवळा गेला. मनामध्ये भाव नाही मनामध्ये देव नाही आणि मला देव पावला पाहिजे. मने नाही भाव मने देवा मला पाव देवा आशा दे पावायचा बाजारचा भाजीपाला नाही हो भाजीपाला नाही हो. आज जेवढा भाजीपाला आहे का की घेतला भाजी कोथिंबीर घे दोडका घे वांगी घे कोथिंबीर घे आणि पिशवीमध्ये टाक पटकन घरी घेऊन भाजी कर नाही. देवाचा देव देशासाठी देवाचा आनंद घ्यासाठी देवाचं सद्गुण घ्यासाठी देवाचं नामस्मरण घ्यासाठी देवाची बुद्धी प्राप्त व्हावी. अनेक ठिकाणी जप करून साधू संत ऋषी मुनी गेले 10-100 वर्ष गेले जप का देव दिसत नाही देव दिसणार नाही करणार. आणि आपण कुठे एकदा ग्रंथ वाचला का नाही एवढं कुठून मागणार जेव्हा मी एवढं पारायण केलेलं आहे आज माझ्या घरात तुमचा दोष निघाला तसं निघाल का गुरुजीचं पारायण केलेलं आहे त्या 3 दिवसामध्ये अनुदान केलं माणसं जेव घातली जेव्हा आणला घरात त्याचा दोष निघाल का अंगात कसं येते अंगात कसा देऊ शकतो मग अंगात उच्चिष्ट पात्रे देते टाकून ती प्रीतीने बक्षी वारणा तेव्हा सुक्रोध भुवनी मारणा हाती मारून त्यालावे. आता या ठिकाणी काय सांगितलं एक वाटसोर असतो आणि वाटसोरमध्ये आपण एखादा वारकरी एकच रस्ता आहे आणि त्या रस्त्याने वारकरी माणसं चालतात काय चोरी करणे माणसं चालतात काय बाराबारगी केली माणसं चालतात काय पिढी माणसं चालतात सगळी एकाच रस्त्यावर चालतात. पण एखाद्या मनुष्य वारकरी झाला आणि एखाद्या माणसाने त्या वारकरी माणसाजवळ पैसे आहेत म्हणून त्या माणसाने जर ते चोरी केली वारकऱ्या माणसाला त्रास दिला आणि त्याच्याकडून पैसे दुबाडले पैसे काढले चोरट्याला काय हो हा वारकरी आहे का काय माहीत नसते. त्याचं काय काम आहे तुझ्या हातात खिशामध्ये किती पैसे काय असेल पैसे काढायचे आणल्यानंतर काय तुझे असेल काढायचं आणि ते पैसा काढून आणि मग काय नाही बाहेर गेले. वारकऱ्यांचा जवळचा पैसा त्या ठिकाणी चोरट्याने चोरून नेला की काय समजायचं काय ते पाप पहिल्यांदा वारकऱ्याने केला वारकऱ्याला पाप केल्याशिवाय तुझी चोरी होत नाही. वारकऱ्यांच्या जर तुझ्याकडून पैसे जात असेल
तू खरा वारकरी म्हणता येते का नाही काय ते कुठं पाणी उडते कुठेतरी पाणी उडते म्हणून भगवंत काय म्हणतात की बाबा ज्याचा खरं भक्त आहे त्याचा केसाळ मुखी जपे तो राम नाम जाना कंठी असे तुळशी भूषण या विरहिता जवळ कोणा येऊन तीच सर्वता या ठिकाणी ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे भक्तीमध्ये राम नामाचे संस्कार आहे राम नामाचे विचार आहे त्याच्यामध्ये वाईट विचार येणारच नाही वाईट दिसणार नाही त्याला वाईट कसं दिसणार त्याला नाही भूत पिशाच दाखवणे रस्ता येणार का तुम्ही जाता जाता राम नाम जप करत जावा रस्त्याने आणि राम नामाचा जप करता तुला काय अडचण कुठे येतील का नाही ना ऐसा अनुताप धरुणे चित्तांत दृष्टीसी तीर्थे देखिले बहुत मग कुरुक्षेत्री यावयात त्वरित धरिला नेत बहुताने क्रमिता सत्वरवती वाटे एकम नित्यम विमलवचनम सर्वादि साक्षीभूतम भावादिकम त्रिगुणरहितम सद्गुणं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः दूताशी आज्ञा केली त्वरिते गज हिरुणी आणावा येथे बैरागे जरी न देती तुम्हाते तरी शिक्षा त्याते करावी ऐकुनी दुर्बुद्धीचे वचन पायक धावले त्वरे तरुण वैष्णव मिळे तो वारण स्वस्थ मन बैसलासे संताशी सेवक बोलती रूपवरे पाटिवले आम्हा प्रती की तुम्हा जवळी आहे हाती त्यावरी प्रीती पैसली सत्वर नादरे देऊ बलात्कारे ऐकुनी दुर्बुद्धीचे उत्तर वैष्णव थोर चिंतावले आता परिस्थिती असे बळीमध्ये सांगितलेले थोडक्यात दुसऱ्यामध्ये सांगण्याचा आणि मध्येच बनतो भक्तीच्या मार्गामध्ये तीच काय वारकरी जी लोक आहेत त्यांना या ठिकाणी त्रास होतो भक्ती मार्गाला त्रास होतो आणि मग त्या भक्ती मार्गाला त्रास होते तर आता वारकरी लोक काय होते बाबा तुम्ही आताच त्याला सोडला उद्या अजून ते तसंच करणार आहे पहिला जास्त ते मस्ती करायला लागला तर त्याला शिक्षाही आपण द्यायलाच पाहिजे आपण त्याला आहे म्हणून उद्या सुधरल आज सुधरल परत सुधरल असं जर तुम्ही त्याला सोडून गेला तर त्याला म्हणजे न्याय ते न्याय मिळले पाहिजे कसं आहे माहिती का धर्माच्या ठिकाणी या ठिकाणी माणूस कोण नसतो सुरू करा आम्ही हाय तुमच्या पाठीमाग चालू करा श्रावण करतो आम्ही हाय तुमच्या पाठीमाग परंतु इथे काय ग्रंथामध्ये काय झालं तो बरं ते जिथे दिसणार कारण का हाय आम्ही तसं या ठिकाणी काय सांगितलं तुम्ही हाय म्हणून जर बसता तर त्याने काना डोळा केला तर तुम्ही शिक्षा नाही दिली तर तुमच्या डोक्यावर बसते कोण बसतो डोक्यावर आणि तुम्हाला वारकरी डोक्यापासून ते त्रास देणार आहे मग धर्म बुडाला कसं आहे धर्म बुडाला धर्माचं रक्षण करण्याचं काम करायचं आहे भक्तांनी सांगावं की देवा असा आपला माणूस आम्हाला त्रास आमचं रक्षण कर बाबा एकदा तरी आपल्या देवाचं नाव हात जोडला पाहिजे मग त्याच्या देवाचं रक्षण देव होते खरंच कलियुगामध्ये माणसं त्रास द्यायला लागलेले आपण त्याचं रक्षण करावं म्हणून जागा देव सोडतोय आणि भक्ताचं रक्षण करतोय एकमेकांते उत्तर बोलती उन्मत राजा विंद कुमती याशी सांगता धर्मनीती तरी तो कल्पांती नायके केजऱ्यात दारुणी काग कृष्ण नामन म्हण्याची शब्द होता जाईल आता या ठिकाणी काय सांगितलं पिंजरामध्ये पोपट आहे आणि त्या पिंजरामध्ये पोपट्यामध्ये आपण जसं त्या पोपटाला शिकवू तसं पोपट बोलणार या बसा होता पोपटाला मग म्हणते की मालक आपला आला म्हणून त्या आला मालक म्हणून सांगते आपल्या बायकोला मालक आला म्हणून शिकवलेलं असतं नाव घेऊन त्या पोपटाला आपण जे बोलत ते पोपट बरोबर पाठ तोडपाड करते पण त्या पोपटाला ते कर्मगती त्या धर्मामध्ये कर्मामध्ये पारंब्यामध्ये मागच्या धर्मामध्ये तो पुण्यवान असतो गंधर्व आहे आणि तो
गंधर्व या ठिकाणी असणारा पोपट पक्षामध्ये पोपट जन्मला, पक्ष राजा पोपट राजा आहे आणि त्याच्यामध्ये तो आलाय जन्मला. पण पोपटाचं शकुनी सांगतोय, काय शकून सांगतोय, भविष्य सांगते पोपट. एखादा माणसेला देवशीला पोपटावर पहिले भविष्य होतो की पोपट पुढे ठेवायचा, पिंजऱ्यामध्ये उघडायचा आणि त्याच्यामध्ये एक पान बघायचा आणि त्या राशी भविष्य पोपटाने ते तुळशी मान काढायचं आणि पोपट बाहेर काढला की तिथे त्या वाचायचं आणि मग त्या लोकांना सांगायचं की पहिलं शकुनी होत. आता काळ बदलला, पोपट आता पाहायला मिळत नाही, पोपट पाहायला मिळत नाही. मला शुभ करत नाही, चांगलं करत नाही, वाईट करत नाही. माणसाला आता एवढी एकच करते, माणसाला आठवण घेत. आता एवढे फक्त प्राणी राहिले जगामध्ये घरासमोर, माणसाला आठवण केलं का काम होत नाही. मग माणसाला आता सांगा असं काय पहिलं काय राहिलं नाहीये. भक्ती करा, भक्ती ज्ञान प्राप्त करा आणि त्या ज्ञानामध्ये आपण जेवढं आयुष्य थोडं घालवा. हा शेराशी पाणी घालता पाहे अमृत फळ कदापि नये, कासाबाशी मोहे चाटिता गाय रक्षिल काय. दृष्टांत दिलेलं आहे. एखाद्या वाईट झाडाच्या चिंचेच्या कशाला झाडाला पाणी घातलं तर फळ लागते का? एखाद्या झाडाला आपण तुळशीला जर पाणी घातलं तर आपल्याला काय फलप्राप्ती मिळणार आहे? तुळस हा पवित्र आहे. त्या तुळशीपासून तुळशीचे कार्य आपल्याला उपयोग येतात. तुळशीचे पान आपल्याला औषध उपयोग येतं. नव्हे तुळशीची वृंदावनाची पूजा केली असता भगवंत प्राप्त होतो. अनेक झाडाला पाणी घातलं तर आपल्याला प्राप्ती मिळत नाही, फळं लागतील पण तुम्हाला अनुभव येत नाही. झाडाला पाणी घातलं, कोणत्या झाडाला पाणी घालावं हे मनुष्याने कळलं पाहिजे. तुळशीच्या झाडाला पाणी घातलं तर आपल्याला वनस्पती आहे, तुळशी वनस्पती औषधी वनस्पती आहे. तुळशीचं पान खायला रोग जाते, पोट विकार होते आणि तुळशीचं पान माणूस गेल्यावर तोंडामध्ये टाकलं तर माणूस पवित्र होतो, शास्त्र सांगते. पण पवित्र होतो काय माणूस नाही होत. तुळशीचं पान टाकावं लागतंय का समजूत आहे, शास्त्र सांगते बाबा तुळशीचं पान टाका. स्वयंपाक केला, भाजी केली, स्वयंपाक केला, तुळशीचं पान टाका नैवेद्यामध्ये. म्हणजे एखादं काय नैवेद्य स्वयंपाक राहिला असेल तर तुळशीचं पान टाकलं की भगवंताला तो नैवेद्य पोचतोय. काय तुळशीच्या पानामध्ये एवढी ताकद आहे. तुलसी महात्म्य ऐकुणी कानी, बोकडाशी दयान पूजे म्हणे, मध्य पियासी ब्रह्मज्ञानी देविता नैनी कंटाळे. थोडक्यात समजायचं वेळ घेत नाही. तर आपल्याला भगवंता वाईट माणसाच्या नादी लागल्या माणसाला दुसऱ्या तुळशीचं महत्व काय कळणार आहे का? काय समजणार नाही. तुळस म्हणजे काय आपल्याला वाईट वापरू काय कळत नाही. पण त्या एखाद्या माणसाला बोकडाला किंवा एखाद्या प्राण्याला तर ती तुळस खायला लागली त्याला तर काही कळणार आहे का? एखाद्या शेळी ती तुळस खायला लागली त्याला काय समजणार आहे का? एखादा प्राणी कधी खायला लागला काय कळणार आहे का? तुळशी आपण काय खातोय? झाड प्रत्येक झाड जमिनीमध्ये झाड आहे. तुळशीचे आहे, बोरीचे आहे, चिंचेचे आहे, कुठली कुठली वनस्पती झाड आहे, पण सगळी जनावर खातात. पण जनावराला कळणार आहे का पण झाड चांगलं आहे, झाड वाईट आहे, हे असं आहे, काय समजत नाही. तसं वाईट होत्या सखा उगवल्या होत्या भोरी बाबळा, त्या भिन्न दिसती परिमळा अन्योन्य सर्वता नसती की. तैसा खरा हिन यातीचा दुर्बुद्धी असेल जरी साचा, परी शेजार घडताची संताचा, तरी उद्धार त्याचा होईल. एक मनुष्य असा हो पापी मनुष्य आणि पाप करत 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 त्याला पापच दिसतो. पण शेजारी जर चांगला संतांचं घर असेल पण एक गोष्ट त्यामध्ये भजन कीर्तन नामस्मरण हरिपाठ तुळशीची पूजा हे रोज तुझ्या घरात चालायचं. तिथं त्या महिला त्या माणसाने घेतलेला रामकृष्ण हरी मंत्र किंवा तुळशीची पूजा केलेली, फेऱ्या घातलेली, भजन केलेलं, नैवेद्य दाखवलेला त्याच्या कानी पडायचं. वाचताना पापी देवाचं नाव कधी घ्यायचं नाही, देवाला जायचं नाही, देवाला फोटो घरात बांधायचं नाही, कुठली पूजा नाही, कुठलं काय नाही. 2 टाइम 4 टाइम मांसाहारी खाणं, वाईट खाणं आणि मग त्या अशा घरामध्ये फक्त भगवंताचं नाव त्याला काढलं पडायचं का? ते माणसं मोठ्याने नावस्मरण केलं. त्या असताना संतांची माणसं होती, शेजारी चांगली माणसं होती. रोज संतांचा कालवा, रोज देवाचं नामस्मरण. ती म्हणाली बंद करा, दार लावा आणि हळूहळू आवाज ऐकू येत नाही.
लोकांनी जास्त आवाज केला, जेवायला स्पीकर लावला, जेवायला कानात पडला नको, जेवायचं ऐकायला नको. वाईट जेवढं असेल तेवढं गाडी सिनेमाची गाडी लावा, लगेच आवडते. देवाची गाडी लावलं ना कमी करा, नको आवाज बंद करा. मग तसं याप्रमाणे काय शरीराचं वाईट माणसाला देवाचं तो माणूस सुद्धा सुधारण्यावर सांगते. म्हणून भक्त कथा सुरसवाने सौभाग्य श्रोते ऐका करणे. पुढे मीराबाईशी चक्रपाणे संकट दे कोणी पावतील. ग्रंथकार काय म्हणतात बाबांनो, तुम्हाला जर काय सुधारायचं असेल, चांगलं वागायचं असेल तर ग्रंथकथा ऐका. आता उद्याची कथा काय सांगते हो, कोणत्या संताची कथा उद्या लागणार आहे, तर उद्या मीराबाई, या मीराबाईने काय केलं असेल, की संत कशी झाली असेल, तर पांडुरंगाचं भक्त मीराबाईचं काय नातं आहे ते पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. तेची रसा कथेची उत्पत्ती वाढीन सौभाग्य श्रोत्यांची पंक्ती. श्रोतया विनय महिपती होय सुख प्राप्ती स्वानंदे. महिपती ग्रंथ काय सांगतात बाबांनो, हा संस्कृत भाषेचा ग्रंथ आहे. मी तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहून तुम्हाला साध्या कोऱ्या भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे, कथा गोड आहे ही तुम्हाला कळाली. त्या कथेमध्ये काय लिहिलं असेल, काय ऐकावं काय नाही ऐकावं, किती तुम्हाला ऐकलं, किती पटलं, घरी जाऊन किती तुमच्या लक्षात राहते. उद्या सकाळी विचारलं काल अध्याय कुठला होता, काय माहित नाही. दादा त्याने बोलून थांबला, काय वाचलं कळलं, काय म्हणला दादा त्याने काय कळलं होतं, आज कुठला ग्रंथ वाचला, किती नंबरची ओवी वाचली, कोणत्या पान वाचलं, काय वाचला एवढा ग्रंथ खरं, पण पान नंबर माहित नाही, ओवी माहित नाही. तसं ग्रंथ लावला कुठला आपल्या गावाला माहित नाही, हे आपल्याला माहित नाही. आज लावला एवढं खरं ग्रंथ लावला काय माहित नाही, समाप्ती आहे तेवढी कळते. तसं याप्रमाणे ग्रंथी बाबा मैपती ग्रंथकार म्हणतात, बाबा तसं करू नका. जी लिहिण्याची नीट ऐका, सांगणार काय सांगते नीट ऐका, आणि तुमच्या आचरणामध्ये काय येतंय, काय लक्षात राहते ते उजळणी करा, त्याचा अभ्यास करा. सकाळी एखादं कोणी विचारलं बाबा कालचा ग्रंथ चांगला होता का, मी तुम्हाला काय सांगितलं का, दादा नीट वाचतोय का, एखाद्या माणसून पुढची हुशार आहे तो माहिती काय सांगणार आता. स्वस्ति भक्त विजय ग्रंथ ऐकता तुरतील जगन्नाथ. प्रेम ऐका भाविक भक्त सप्त श्री सद्या रसाळा. महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर
येईल